नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवात करूयात कांदा संदर्भातल्या बातमीने. सतत कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत आणि या विरोधात शेतकऱ्यांकडून अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात असतानाच राज्य सरकारने कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत या संदर्भात घोषणा केली आहे. अध्यक्ष महोदय, कांदा उत्पादक शेतकरी आणि सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपण सानुग्रह अनुदान म्हणून 300 रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी आपण देण्याचा निर्णय घेतोय आणि याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांना दिलासा मिळेल. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभा आक्रमक झाली आहे. नाशिकच्या दिंडोरीमधून किसान सभेसह समविचारी पक्षांचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झालाय. शेतकरी कष्टकरी लोकांच्या विविध मागण्यांसाठी 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा नाशिक मुंबई महामार्गावरून लाल वादळ मुंबईत धडकणार आहे. तब्बल 8 दिवस पायी प्रवास करत शेतकरी विधान भवनवर धडकतील. शेतीमालाचे भाव कोसळून अक्षरशः कवडीमोल झाल्यानं किसान सभेने आंदोलनाची घोषणा केली आहे. किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नाही, तसंच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी आक्रमक झालाय. राज्य सरकारने शेतकऱ्याचा अंत पाहू नये, तातडीनं मार्ग काढावा ही आमची मागणी आहे. कालच्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत सुद्धा काही तोडगा निघालेला नाही आणि त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व खात्याच्या मंत्र्यांच्या बरोबर चर्चा व्हावी अशा प्रकारची आमची भूमिका आहे. मागच्या आंदोलनातून सुद्धा काही प्रमाणात प्रश्न सुटले, मात्र अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. मागच्या 5 वर्षात अधिक नवे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. मागचे प्रलंबित प्रश्न आणि नवे झालेले प्रश्न असे सगळे घेऊन पुन्हा एकदा किसान सभा लढ्यात उतरलेली आहे. नाशिकच्या दिंडोरीमधून निघालेला हा लाल वादळ जे आहे ते नाशिकमध्ये काल मुक्कामी होतं आणि आज पुन्हा एकदा पहिला मुक्काम पूर्ण केल्यानंतर हे लाल वादळ आज मुंबईच्या दिशेनं प्रस्थान करत आहे आणि या लाल वादळामध्ये हजारोंच्या संख्येनं शेतकरी बांधव आणि आदिवासी बांधव जे आहेत ते सहभागी झालेले आहे. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर त्यांच्या हातामध्ये अशा प्रकारचे त्यांच्या मागण्यांचे फलक आहे आणि ज्या झेंड्याच्या खाली हे आंदोलन सुरू आहे तो लाल झेंडा आणि ज्यांनी हे नेतृत्व हातामध्ये घेतलंय ते JP गावित यांचे फलक असलेले हे आंदोलनकर्ते जे आहे महिला वयामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर आदिवासी बांधव देखील मोठ्या प्रमाणात आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. आपलं हे आंदोलन आज सुरू होतंय, खरं तर कालपासून या आंदोलनाला सुरुवात झाली. काय मागण्या घेऊन आपण हे आंदोलन करताय? मागण्या काही आमचे वन जमिनीचे जो प्रस्ताव आहे तो नेहमी आम्हाला एक राजकारणी लोक काहीतरी उडत बातमी देतात, येडं बनवतात. नेहमीच आम्ही बराच दिवसपासून झटत आहेत पण कुठलाही निर्णय आम्हाला लागत नाही. त्याच्यामुळे तसंच रेशन कार्डचं आहे, जे लोक त्यांना नको पाहिजे त्यांना रेशन भेटतं, आम्हाला गरीब लोकांना मागचं रेशन भेटतं. स्वस्त तर भेटत नाही, स्वस्त धान्य भेटत नाही, कुठल्याही योजना आम्हाला लागू होत नाही असा विषय आहे. त्याच्यामुळे आम्ही आता लांब मार्च मोर्चामध्ये सामील झालोय. आता मुंबईच्या दिशेने रवाना होते. काय मागण्या घेऊन तुम्ही आंदोलनात सहभागी होताय? आम्ही गायरान वन जमीन व फॉरेस्ट जमीन तर आम्हाला शेतकरी बंधूला हमी भाव मिळावा या विषयावर आम्ही डायरेक्ट मुंबईच्या दिशेने निघालोय. प्रत्येक शेतकरी आता हा सुजाण आहे. प्रत्येक शेतकऱ्याला कळतंय मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये कांदा उत्पादक शेतकरी, धान उत्पादक शेतकरी, तूर उत्पादक शेतकरी, ऊस हरभरा उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि कापूस उत्पादक शेतकरी यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं पाप या सरकारने केलं. जर सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूचा समाधानकारक अर्थसंकल्प मांडला असता तर हा मोर्चा धडकलाच नसता. पण हा मोर्चा धडकतोय याचा अर्थ शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, प्रचंड नैराश्य आहे आणि बळीराजाला सुखावणारा कुठलाही निर्णय हे सरकार घेताना दिसत नाही.